नमस्कार मित्रांनो. हा व्हिडिओ मला बनवावाच लागत आहे कारण खूप सारे विद्यार्थी आहेत जे आता खूप म्हणजे टेन्शनमध्ये आहेत. कारण तुमची जी परीक्षा होती ती ऑलमोस्ट आता कधी होणार आहे याचा काहीच अंदाज नाही आपल्याला, काहीच नाही आहे. आयोगाचं काहीच आत्तापर्यंत नोटिफिकेशन नाही आहे. मेन्स राज्यसेवा सोडाच, कंबाईनची तर नोटिफिकेशन पण नाही आले. आपण राज्यसेवेचा फॉर्म तरी भरलेला. आता कंबाईनचं काय करायचं, राज्यसेवेचं काय करायचं. खरं तर मला असे व्हिडिओ नाही बनवायला आवडत की म्हणजे सेन्सेशनल टॉपिक घ्यायचा. मला मोस्टली एज्युकेशनल व्हिडिओ बनवायला आवडतात. बट काय झालं की आता कंडिशनच तशी आहे विद्यार्थ्यांची की मतलब एवढा पोस्टपोन झालेला आहे पेपर. तुम्ही बघा, आपला 25 तारीख एप्रिलमध्ये काहीतरी पेपर होता आपला, बरोबर, जसं नोटिफिकेशननुसार. मग आज कुठला महिना चालू आहे बघा, आज चालू आहे सप्टेंबर. आता कधी एक्झाम होते अजून माहीत नाही आपल्याला. आणि कंबाईनचं तर सोडूनच द्या, कंबाईनची तुम्हाला नोटिफिकेशन येणार होती, कंबाईनचा पॅटर्न होणार होता. आता कित्येक मुलांचा 1 वर्ष टोटली वेस्ट गेलं, टोटली वेस्ट 1 वर्ष गेलेला आहे त्यांचा. तुम्ही बरोबर वाटतं की नाही तुम्हाला हे, म्हणजे तुमचा वेस्ट गेला आहे की नाही इयर तुमचा हा. कारण एक्झामच होत नाही तर तुम्ही तरी काय करणार आहे त्यात. तुम्ही अभ्यास करा दिवसभर, 10-10 तास, 12-12 तास अभ्यास करणारी मुलं मी बघितलेली आहेत. मग त्यांचं काय होणार आहे पुढे. आता पुढची परीक्षा आहे 2025ची, डिस्क्रिप्टिव्ह आहे, बरोबर. मग तुमच्या ऑब्जेक्टिव्ह जे तुम्ही तयारी करताय, मग त्याचा काय फायदा आहे तुम्हाला तिथे पुढे. मग आता खूप कंडिशन म्हणजे खूप टफ आहे विद्यार्थ्यांसाठी. बट आपल्याला इथे हार मानायची नाही, कारण आता हीच वेळ आपली युद्धाची वेळ आहे असं समजूया आपण. आणि जे आता लास्टचे दिवस राहिले तेच महत्त्वाचे आहेत. कारण कारण आता जो आपण वर्षभर अभ्यास केला आहे त्याचं जर आपल्याला फळ पाहिजे असेल तर हे लास्टचे दिवस खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणून त्यामुळे या दिवसात तुम्हाला आपला धीर सोडायचा नाही आहे आणि इथे प्रिपरेशन आपली चालूच ठेवायची आहे. तर जसं की आपल्याला माहिती आहे, आज डेट आहे 18 तारीख सप्टेंबरची. मग यामध्ये आज आपल्याला आहेत, आता आपल्याला एक एक्झामचा अंदाज लावायचा आहे. 4 वेळा पोस्टपोन झाले, बरोबर. 25 ऑगस्टला होती, ती पोस्टपोन केलेली आहे आपण आंदोलन वगैरे करून. जे काय झालं ते झालं, आता ती पोस्टपोन झाली. आयोगाने म्हणलं आम्ही लवकरच तुम्हाला डेट्स कळू. आता हे कधी लवकर, यांचं लवकर शब्दाचा अर्थ कोण लावू शकतं ते आता पण मला कळलं नाही. यांचं लवकर हा शब्द म्हणजे कधी असतो ते कळालं नाही मला. त्यांचा दिवस कधी उजाडतो तेही माहीत नाही. तर आपण बघूया आता. आता बघा, एक्सपेक्टेड डेट काय असू शकते सप्टेंबरमध्ये. ह्या महिन्यात तर शक्यच नाही आहे एक्झाम घेणं, त्यांचं होणारच नाही. ऑक्टोबरमध्ये काय होऊ शकतं, तुमची येते आचारसंहिता, कळते. आता राज्याची आता आपली इलेक्शन्स चालू होणार आहेत. मग आपली यंत्रणा सगळी त्यात बिझी असणार आहे. कारण हे काय मुलांचं काय नसतं, मुलं काय कधी एक्झाम देतात, त्यांचे काय वर्ष गेले तरी चालतील, पण यांची जी राजकीय सत्ता आहे ती नाही गेली पाहिजे ना. मग त्यामध्ये ऑक्टोबरमध्ये मला पण नाही वाटत की एक्झाम होईल. नोव्हेंबरमध्ये यांचे इलेक्शन्स होतील किंवा रिझल्ट्स लागतील आणि ऑलमोस्ट आपल्या होते डिसेंबर. मग त्यामध्ये थोडीशी शक्यता आहे की आपली एक्झाम होईल. मग डिसेंबरमध्ये थोडीशी शक्यता आहे, डिसेंबरच्या स्टार्टिंग वीकला किंवा मिडमध्ये आपली एक्झाम होण्याची शक्यता आहे. 2024ची राज्यसेवा, ते पण प्री मेन्स कधी होते ह्यांनाच माहिती. आता पुढची मेन्स, आता राज्यसेवेचा प्रीचा रिझल्ट लागला, मग नंतर यांचे काहीतरी मध्येच काहीतरी ना पोस्टपोन करा, हे करा ते करा. मग ते झाल्यानंतर मग मग नंतर मग ते इंटरव्ह्यू होतील. मग इंटरव्ह्यू नंतर झाल्यानंतर, सिलेक्शन झाल्यानंतर पण जॉईनिंग लेटर भेटेल न भेटेल ते तुम्ही बघून घ्या. मग हे झालं आपल्या MPSCचं कधी होऊ शकते. मी तुम्हाला डेट लगेच क्लिअर केली, जे मला वाटते ते. आणि मी काय आयोगाचा सदस्य नाही आहे, तुम्ही माझ्यावर पूर्णपणे विश्वास नका ठेवू. जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही, तुम्ही तुमच्या वडिलांचा सुद्धा विश्वास ठेवू नका. जोपर्यंत नोटिफिकेशन आलं नाही तोपर्यंत आपण मानायचं नाही ती डेट खरी आहे ते. मग आता आपण अभ्यास करतो, बरोबर. अभ्यास आपला चालू आहे. आता पुढची स्ट्रॅटेजी काय होते, आता आपण आपलं चालू असेल ऑलमोस्ट करंट अफेअर वगैरे करतो आपण, इतिहास वगैरे चालू असेल आपला. पण आता जर आपण डिसेंबरपर्यंत जर करणारच आहोत तर सोबत मेन्सचाही तयारी केलेली तर हरकत नाही आहे. मेन्सची तयारी पण तुम्ही सोबत चालू ठेवा. जसे की ओव्हरलॅपिंग सब्जेक्ट आहेत तर ते सब्जेक्ट तुम्ही थोडंसं ट्राय करा. ओव्हरलॅपिंग सब्जेक्टवरती म्हणजे जसं की इतिहास, भूगोल, त्याचं पण मेन्सचं बघून घ्या एकदा. आणि PYQचं एकदा बघून घेऊ शकता तुम्ही, मेन्सचे पण PYQ. आणि जे कंबाईनची तयारी करताय त्यांनी तर डेट धरून चालू, मग डिसेंबरपर्यंत तुमचं कंबाईनची पूर्वशी लागू शकते. नोटिफिकेशन कधी येतं त्यावरती पण डिपेंड आहे. नोटिफिकेशनच कधी येतं ते बघूया आधी. मग ते झाल्यानंतर मग आपण पूर्वसाठी जी कंबाईन आहे ते पण बघूया. त्याचे म्हणजे काय PYQs वगैरे बघूया. आपल्या चॅनलवरती तुम्हाला PYQs वगैरे सगळं भेटून जाईल. तुम्ही फक्त मला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये सांगत राहा तुम्हाला जे जे गरज आहे, म्हणजे PYQची गरज आहे किंवा कुठल्या टॉपिक्सची गरज आहे ते कमेंट करून सांगू शकता. आणि तुमच्यासाठी मी टेलिग्राम चॅनल फ्रीली ओपन ठेवलेलं आहे. सगळे PDF तुम्हाला तिथे भेटतील. जे पण लेक्चर्स आपले झालेले आहेत त्याचे सगळे PDF फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. ते तुम्ही ते टेलिग्रामवरून जॉईन करून घेऊ शकता, त्याचा काही इश्यू नाही तुम्हाला. आणि आता जे मुलं 2025च्या डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी 2025ची डिस्क्रिप्टिव्ह ती एक्झॅक्ट त्या डेटवरती होणार आहे, ते कन्फर्म आहे. कारण त्यावर्षी काहीच नाही, म्हणजे इलेक्शन नाही ना, काही होणार आहे, काहीच नाही.
मग त्यावेळेससाठी तुम्ही तयार राहा, कम्प्लिटली तयार राहा डिस्क्रिप्टिव्हसाठी. आता ही 2024ची कधी होते त्यांनाच माहिती. आता माझ्या अंदाजे तर डिसेंबरमध्ये होईल. मग तोपर्यंत आपल्याला चांगलं तयार राहिलं पाहिजे. म्हणजे जसं की आपलं करंट अफेअर तयार पाहिजे, हिस्ट्री तयार पाहिजे, पॉलिटी, जॉग्राफी. आता ते पॉलिटी, जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स वगैरे आपण केलेलं आहे पहिलं चांगलं, आणि ते आता रिवाईज करण्याचं महत्त्वाचं आहे. आणि हिस्ट्री, जॉग्राफी कसं केलं आहे, बट ते कसं आहे व्हॉलटाईल आहे, म्हणजे उडून जातं. जेवढं पण तुम्ही वाचाल तेवढं ते उडून जाणार आहे. मग तुम्हाला ते खूप वेळा रिवाईज केलं तरच लक्षात राहतं हिस्ट्री, जॉग्राफी वगैरे. मग ते आपण रिवाईज, मोस्ट ऑफ रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्यावेळेस प्रॅक्टिस कर ना MCQ. आता आपलं नॉलेजचं म्हणजे कसं आहे, तुम्ही जेवढं टेस्ट करता ना स्वतःला तेवढं ते आणखी वाढणार आहे तुमचं नॉलेज. म्हणून तुम्ही जे मॉक टेस्ट आहेत ते पण सॉल्व करण्यावरती भर द्या. मॉक टेस्टवरती जेवढा भर देसाल तेवढं पण तुमच्यासाठी चांगलं आहे मार्क्स वाढण्यासाठी. मार्क्स बघू नका मॉक टेस्टमध्ये, हे मला सांगायचं आहे. मॉक टेस्टमध्ये आपण काय करतो, मार्क्स बघतो, मला एवढेच आले, मग पुढे कसं होईल, मला 80 आले, मला 60 आले, मग माझं मेन्समध्ये काय प्रिलिम्समध्ये कसं होणार आहे, तिथे कट ऑफ होतं 100, 120, मग तिथे आपलं कसं होईल. पण ते जर आत्ताच जर आपण मॉक्समध्ये ठरवलं तर ते काही फायद्याचं नाही राहणार. मॉक्स कशासाठी देतो आपण, की आपल्याला कुठला आपला जो टॉपिक आहे तो वीक आहे, कुठलं आपण सिली मिस्टेक करतो आहे, त्यासाठी आपण मॉक्स देतो आहे. म्हणून मॉक्स हे आपल्या मनानुसार द्या, जसं आपल्याला प्रॅक्टिस करायची तशी द्या. आणि ते मार्क्ससाठी नका देऊ, मार्क्स किती येत आहेत ते बघण्यासाठी नका देऊ. मग आपल्याला जर पुढे काही व्हिडिओज वगैरे पाहिजेत तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मला हा जास्त मोठा व्हिडिओ बनवायचा नाही आहे आणि याच्यावरती फालतू डिस्कशन करून काही फायदा नाही आहे, कारण आपण आयोगाचे सदस्य नाही ना, आयोग आपला कुठे मित्र आहे असं काय नाही आहे ते. मग ते आयोग जेव्हा ठरवेल तेव्हा ठरवेल, ते त्यांच्या हातात आहे. आपल्या हातात फक्त अभ्यास आहे, मग आपण तेवढाच करू शकतो. आणि योग्य दिशेने अभ्यास करा, मला तेच म्हणायचं आहे. योग्य दिशा महत्त्वाची आहे. आणि तुम्ही दिवसभर जर कुठला एकच टॉपिक घेऊन बसलाय तर मग थोडंसं कठीण आहे ना. म्हणजे योग्य दिशेने अभ्यास करणार तर ते काहीतरी उपयोगच आहे, नाहीतर नाही आहे. म्हणून या मंथला टार्गेट करा माझ्या मते तरी. आणि जर नोटिफिकेशन आली तर होऊ शकते मग नोव्हेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये, पण माझ्या मते तरी डिसेंबर आपण धरून चालू शकतो. आणि आज आहे 18, तर आपल्याकडे खूप म्हणजे दोन महिन्याचा तरी ॲटलिस्ट टाईम चांगला आहे. मग त्या टाईमला युटिलाइज करा. आणि सोबत थोडंसं मेन्सचं पण एकदा बघून घ्या, कारण तुम्हाला नंतर खूप लोड येणार आहे मेन्सचा. मग त्यामुळे एकदा थोडं मेन्सचा बघून घ्या, 1-2 तास ते बघा. आणि नंतर बाकीचे तुम्ही दिवसभर तर तुम्ही प्रीचा करताच, मग ते चांगल्या पद्धतीने करा. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स वगैरे असतील तर मी कमेंट करून सांगू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.